मार्केटमध्ये बऱ्याच ऑर्गॅनिक कंपन्या आहेत, हो खूप कंपन्या आहेत ऑर्गॅनिक, है ना? लागेल तेवढे. बरोबर ना. तर त्या ऑर्गॅनिक कंपन्यांमध्ये आणि त्यांच्या खतांमध्ये आणि आपल्या कृषी महाजनच्या खतांमध्ये फरक काय आहे? आता काय झालं, मी 2 वर्षाच्या पाठीमागे त्या कंपन्यांचा वापरित होतो. हां पण आता त्या कंपन्यांचं आपण म्हणायचं याचे रिझल्ट नाही त्याचे रिझल्ट नाही, ते सांगायचंच काय बा. नाही तसं नाही. वापराव समजतं आपल्याला हा. रिझल्ट कशाला आहे. हां, आता त्यांचे रिझल्ट असते हां. तुम्ही इकडे आपण आलो असतो का वापरायला औषध असा विषय ना मग. बरोबर. एक सारखी साईज आहे ना. कशाला? हो हो. नाही पण आता आपली खतं वापरलीत ना त्यामुळे फरक पडला ना. फरक पडला. तुम्हाला म्हणलं की ज्या टायमाला घर बांधलं 96 साली घर बांधलं हां त्यावेळेस 1996ला. नाही त्यावेळेस तुम्ही शेणखत जास्त वापरायचा है ना. आता ह्यानं पण फरक पडला ना तुम्हाला. हां चांगली साईज बघा ना केवढी झाली साईज. सारखी आहे ना. एक सारखी पण आहे आणि मोठी पण झाली. दहावीत होतो 96 साली हां हां आणि ह्याच प्लॉट मध्ये कांदा होता आमचा. हां हां कोणत्या ह्याच हां 96 साली सुद्धा हां जो 96 साली जो कांदा निघाला का साईज नुसार तो आज 2026 ला निघाला. फवारणी घेतल्यानंतर तुम्हाला काय फरक जाणवला? काय होतं तो थ्रेड जो असतो ना तो पातीला साठीत नाही कारण ती पात पूर्ण कडू होती ना. कडू होती. हा. हां, तो बरोबर. जिवंत दिसतोय हां हां पण तो साठीत नाही. हां 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 म्हणजे हो. झाडावर तुम्हाला आहे म्हणजे पा पा ह्याच्यावर आपल्या पत्तीवर हो. नाही का पण तो चावत नाही चालत नाही. है ना. गोष्टीने पात काय झाली पात अशी जाड झाली झाड म्हणजे मजबूत झाली हां 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 आणि पातींची आपल्या कांद्याची संख्या होती हां 15 पातींची संख्या होती. 15 होती. लोकांची 8ची 10ची असते हां आपली 15ची होती. बरं बरं हां हां मग एवढी पातींची संख्या होती हां. त्याच्यामुळे ती साईज आहे. त्यामुळे साईज दिसणार ना. आता बघा ना साईज. हो साईज कशी झाली आहे. सगळा कांदा आणि केक सारखा पण आहे. हो साईज बघितली होती का? नव्हती. एक सारखी आहे साईज नाही का. साईज पण चांगली झाली. हो आहे. तुम्ही किती कांदा काढला असेल आतापर्यंत? मी काढला 2-3 एकर. 2-3 एकर काढलाय. अशी साईज होती का बाहेर कुठं? नव्हती, याच्यापेक्षा लहान होती. ह्याच्यापेक्षा लहान. हां आपण 2 वर्षे कृषी माध्यमाचा वापरतोय हां हां तर त्या खतांच्या याने जमिनीची सुपीकता वाढत चालली. हां ऑर्गॅनिक कार्बन वाढला. त्याच्यामुळे काय झालं हा. जे पाठीमागे जे उत्पन्न घटायचं हां ते आता ह्या मागच्या वर्षी पण आपण सुरुवातच केली होती म्हणजे हो. आता ही 2 वर्ष होती ती आपल्याला हो 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 पण आता रिझल्ट चांगले येते. हां म्हणजे म्हणजे ज्यावेळेस आपण सातत्य ठेवतो ना हां तेव्हा ते रिझल्ट येतात. बरोबर बरोबर. म्हणजे असं नाही की ते काय आज वापरलंय आणि आणि- थोडेफार रिझल्ट आले मग पुढच्या टायमाला तो गेला रासायनिक असं हा, नाही. हा. सातत्य पाहिजे एकसारखं राहिलं हो. तरच जमिनीचा पोत सुधारणार आहे है ना. सुपीकता वाढणार आहे आणि पुढे तुम्हाला उत्पन्नाला फरक पडतो.
युरिया खत भेटत नव्हतं हा. ना, त्यांना मी मका आपल्याला जे बुस्टर फास्टची फवारणी दिली, हा युरिया खतापैकी चांगले रिझल्ट आहे. मग असं काय म्हणतात हा, नाही. त्याच्यात काही पण मी असं बऱ्याच शेतकऱ्यांकडून ऐकलं की युरियाचा रिझल्ट दिसतोय फास्ट, हो पण लगेच डाऊन पण होतं पीक, डाऊन होणार ना आपलं- आपलं डाऊन नाही ना होत. डाऊन होत नाही. बाई 150 पावणे 200 निघायचे निघायची आणि पिशवी. लई चांगलं निघालं तर 200 एवढीच पडायचे 200 आणि आता तुमचे 350 प्लस हा, निघतील. 350 ते 350 एकरी आताचा यंदाचा रिझल्ट आहे. हा आणि खर्च खर्च थोडा कमीच आहे, फक्त एवढंच का आम्ही कधी शेणखतं टाकत नव्हतो कांद्यांना, हा तर आपल्या ह्या बॅगा टाकल्या हा 25 बॅगा. पण त्याचा हे output आहे जे ना. हे जे समजा 10-12 हजार रुपये वाढतात, हा तर त्याचं उत्पन्न पण आहे ना तसं. उत्पन्न तुम्ही डबल काढले. त्याच्यामुळे त्या 10-12 हजार रुपयाचा काही विशेष काय नाही विषय ना. नाही. हा, आणि बरोबर. ते कोणतं केमिकल होतं, मग अडचण आहे आपल्या जमिनीला हो एवढं. हो जमिनीलाही त्रास नाही, हो आहे का नाही? नाही बरोबर. नमस्ते मॅडम, तुमचं नाव सांगा. माझं नाव प्रियंका किशोर भोर. तुम्ही आतापर्यंत किती जणांकडे कांदे काढण्यासाठी गेलात? 8-10 जणांकडे. ओके, त्या मानाने इथला कांदा कसा वाटला तुम्हाला? इथला कांदा साईज पण मोठी आहे, कलर पण छान आहे. ओके आणि जिकडे गेले तिकडे मीडियम बारीक, कलर पण थोडा आहे. ओके, तुम्ही ह्या कांद्यासाठी कोणकोणती खतं वापरली आहेत? कृषी महाजनची. चालेल. बाकी तुमच्याकडे जे कांदे काढायला आलेत त्या बायकांचं म्हणणं काय आहे? नाही त्या म्हणजे कांदे जेव्हा सुरुवात केली तेव्हा कांदा किती खूपच मोठा आहे. पहिल्यांदाच आम्ही एवढा कांदा पाहिला ह्या वर्षी. तुम्ही किती जणांकडे आतापर्यंत कांदे काढायला गेलात? आम्ही 20-25 जणांकडे गेलो. ओके, तिथल्या मानाने इथला कांदा कसा वाटला तुम्हाला? इथल्या मानाने इथला कांदा साईज मोठी आहे, कलर पण चांगला आहे. ओके. नमस्कार. मी कृषी महाजन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड म्हणून आपण इथे मनसरमध्ये चास गावामध्ये आपण कांद्याच्या प्लॉटवर आलो आहे आणि आपली सगळी खतं वापरलीत आणि आपले ते डिस्ट्रीब्युटर पण आहेत पुणे जिल्ह्याचे. तर आपण त्यांचा कांद्याचा रिझल्ट कसा आहे ते आपण समजून घेऊ. सर, तुमचं नाव, गाव, मोबाईल नंबर सांगा. किशोर भोर, मुक्काम पोस्ट तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. मोबाईल नंबर 9763515281. तुम्ही आता या कांद्याला आपली कृषी महाजनची खतं वापरलीत, हो. है ना? कशी कशी वापरलेत खतं? आता खतं लागवडीच्या अगोदर बेसळ डोसलाच आपल्या इकरी 25 गोण्या वापरल्या. हां. किती क्षेत्र आहे? हे 1 एकर म्हणून 1 एकर आहे. 1 एकरला 25 बॅगा. ॲग्रोधनच्या कंपोस्टच्या कंपोस्टच्या 15 बॅगा, कंपोस्टच्या 15. हां त्या 8 बॅगा किसान भावाच्या हां. आणि बायोधनच्या 2 बॅगा. हां हां बरं. आणि बाकी तुमची फवारणी किंवा ड्रिंचिंगला वगैरे? आता पाण्यातून जे फवारणी आहे ना, हां जे बाहेरचं आपण फवारणी घेतो हां ते मी घेतच नाही. हां ते आपल्या कंपनीचं कृषी महाजनचंच वापरतोय. हां बरं बरं बरं. आणि खालून पाण्यातून सोडाय हां जे वॉटर सोर्सवरची जी खतं असतात हां ती आपली एकरी 2 किलो घेतो. हां सॉईल केअर सोबत. सॉईल केअर सोबत ती. हां सॉईल केअर सोबत. ते सॉईल केअर तुमचं 100% अपटेक हो, करते, uptake त्यामुळे करते. तुम्हाला रासायनिकचं प्रमाण कमी लागतं. रासायनिकचं आता इथं 50 किलोच्या ज्या बॅगा असतात ना, हां. त्याची 2 डोस देतात आमच्या भागात. हां हां काही ठिकाणी किती देतात आपल्याला माहित नाही, पण आमच्या भागात 2 डोस असतात. बरं बरं. हां तर ती एकर 3 किंवा 4 बॅगा टाकायच्या. हां हां मी टाकतो 2 बॅगा एका टायमाला 2 बॅगा. हां हां मी एका टायमाला जिथं 4 बॅगा टाकायची तिथं मी 2च टाकतो.
हा ते रासायनिक ते निम्म्याने कमी केले. म्हणजे खर्च तुमचा निम्मा कमी झाला हो, खताचा खातो खताचा खर्च. खताचा. आणि फवारणीमध्ये तुम्ही काय काय घेतलं होतं? फवारणीमध्ये जे बुस्टर फायटोच्या फवारण्या घेतल्या मी. हां 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 लिबुस्टर फास्ट ग्रोथ हा. आणि प्लांट बिटरची लँडबीटरचे ते कीटकनाशक म्हणून घेतोच ना मी. आणि त्याच्यात बुरशीनाशक आपलं 22 साप असं साधी घेतो मी. प्लांट बिटरची फवारणी घेतल्यानंतर तुम्हाला काय फरक जाणवला? काय होतं, तो थेट जो असतो ना तो पातीला साठीत नाही, कारण ती पात पूर्ण कडू होती. कडू होती. हा. तो जिवंत दिसतोय हां हां पण तो साठीत नाही. हां 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 म्हणजे हो. झाडावर तुम्हाला आहे म्हणजे पा ह्याच्यावर आपल्या पत्तीवर हो. नाही का, पण तो चावत नाही चालूच नाही. है ना. लिप बुस्टर वापरले ना? हा, लिप बुस्टरनं काय फरक जाणवतोय? जे बुस्टरनी पात काय झाली, पात अशी जाड झाली, झाड म्हणजे मजबूत झाली. हां 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 आणि पातींची आपल्या कांद्याची संख्या होती हां 15 पातींची संख्या होती. 15 होती. लोकांची 8ची 10ची असती, हा. आपली 15ची होती. बरं बरं हां हां मग एवढी पातींची संख्या होती. हां. त्याच्यामुळे ती साईज आहे. त्यामुळे साईज दिसणार ना. आता बघा ना साईज, हो साईज कशी झाली आहे. सगळा कांदा आणि केक सारखा पण आहे हो. नाही का. आता तुम्ही आतापर्यंत तुम्ही रासायनिक खतांवर करत होता है ना. आता तुम्ही ऑर्गॅनिक करताय. आता तुम्ही ऑर्गॅनिक करताय. टिकाऊपणा म्हणजे तुम्ही सांगू शकता का की टिकाऊपणा वाढल्याचा कांदा टिकल? तर केमिकल कमी म्हणतात, टिकाऊपणा आहे ना हां वाढलाच पाहिजे कोणत्या परिस्थितीत. म्हणजे तो असतोच. हां. शेवटी केमिकलला काय होतं, ते कोण क्षमता थोडी कमी येते. हां केमिकलला. हा. बरोबर. पण आता ह्या तुम्ही कांदा बघताय, काय तुम्ही फरक सांगाल? ऑर्गॅनिक मध्ये कांदा कसा होतोय आणि रासायनिक मध्ये कसा असतो? आता मी सांगू का, मी 10वीत होतो 96 साली, हां हां आणि ह्याच प्लॉटमध्ये कांदा होता आमचा. हां 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 कोणत्या? ह्याच हां 96 साली सुद्धा. हां जो 96 साली जो कांदा निघाला का साईज नुसार, हां. तो आज 2026 ला निघाला. बरोबर. मग त्यावेळेस तुम्ही नैसर्गिक शेती ते करत होता. नैसर्गिक माहित त्या टायमाला नवीनच होती. केमिकल नव्हतं. नाही केमिकल होतं पण कमी होतं कमी त्या होतं. टायमाला. हां, कमी होतं आणि लोकांना त्याचं ते माहिती पण तेवढी नव्हती. हो. नाही कांदे मग 50 वर्ष झालं आमच्या गावात पिकतात. हा. ते काय कांदे काय आज पिकत नाही. हा. 50 वर्ष. पण 96 जसे मी कांदे पिकले हां तसे मी आता ह्या 26 ला पाहतोय कांदे. म्हणजे ऑर्गॅनिक Size. हां ऑर्गॅनिकवर शेती केल्यानंतर हो. नंतर असं तुम्ही नैसर्गिक शेती केल्यासारखं वाटतं हा. है ना. किंवा तुम्हाला उत्पन्न आणि क्वालिटी पण तशीच मिळते. नाही काय हे आता आपण 2 वर्ष कृषी माध्यमाचा वापरतोय ना, हां हां तर त्या खतांच्या यांनी जमिनीची सुपीकता वाढत चालली. हां ऑर्गॅनिक कार्बन हा. वाढला. त्याच्यामुळे काय झालं, हा. जे पाठीमागे जे उत्पन्न घटायचं हां ते आता ह्या मागच्या वर्षी पण आपण सुरुवातच केली होती. म्हणजे हो. आता हे 2 वर्ष होती ती हो आपल्याला, हो हो पण आता रिझल्ट चांगले येते. हां म्हणजे म्हणजे ज्यावेळेस आपण सातत्य ठेवतो ना हा. तेव्हा ते रिझल्ट येतात. बरोबर बरोबर. म्हणजे असं नाही की ते काय आज वापरलंय आणि आणि- थोडेफार रिझल्ट आहे मग पुढच्या टायमाला तो गेला रासायनिक, हा, असं हा. नाही. सातत्य पाहिजे. एकसारखं राहिलं हो. तरच जमिनीचा पोत सुधारणार आहे ना, सुपीकता वाढणार आहे आणि पुढे तुम्हाला उत्पन्नाला फरक पडतो. आता ह्या वेळेस तुम्हाला रासायनिक पण कमी वापरावं लागलं असेल ना मागच्या वेळेस? रासायनिक कमीच वापरतो ना मी सांगितलं, जिथं 4 गोण्या टाकतात इकडे हा, 3.5-4 गोण्या टाकतात, हा. मी तिथे 2-2च टाकतात. तिथे तुम्हाला कमी म्हणजे खर्च पण कमी झाला, माती पण तुमची वाचतीये है ना, खर्च कमी झाला, माती पण तुमची भुसभुशीत भुसभुशीत होती, सुपीक होती आणि तुम्हाला उत्पन्नालाही फरक पडतोय है ना. तिन्ही पण काम होत आहेत. आता मग ह्याचा कलर वगैरे कसा काय? क्वालिटी चांगली आहे. कारण ते बी काय झालं आम्ही तिकडून कंपन्यांचं बी मागवलं. हां हां आता ह्या कंपनीच्या बियांमध्ये 2 ते 3% थोडसे हां गोंड्याचं प्रमाण निघाल, म्हणजे डेंगळ्याचं प्रमाण निघाल. हां आता तो बियाचा दोष असू शकतो. हां तो काय आपल्या औषधाचा दोष नाही, 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 नसतो. औषध- कुठल्या कंपनीच्या औषधाचा दोष नसतो. नसणारच आहे. तो बियाचा असतो, हो हो पण क्वालिटी त्याला आहे. हां हाय रिझल्ट आहे हां. चांगल्यापैकी. मग बाकी इथले तुमच्या गावातले शेतकरी काय म्हणतात? आता मी सांगू का, हां आता आपल्या गावात आहे ना माझ्या हा. बोटाव मोजणे इतकं जणांचं कांद्यावर साईज आहे चांगली. हा. बोटाव मोजणे इतकं हा हां हां नाही, इथं सगळी बारीकच साईज आहे सगळ्यांची. बरोबर. मीडियमच्या थोडी मोठी असते, पण आपल्याकडे साईज आहे चांगली. हां नाही पण वातावरणाचा पण काय फरक झाला वातावरण का? चांगलं होतं बरं यंदा, हा. पण चढ उतार थोडे जास्त होते. हा. आणि काय झालं, पाऊस चालू होता, हां लोकांच्या लागवडी थोड्या लेट झाल्या. हां हां. पण मी मागे आलो होतो त्यावेळेस बरेच जण लोक म्हणायचे की आमच्या कांद्याचे शेंड पकडलेत. हा. बरं सगळ्याच जणांचं तसं शेंडे होतं, शेंडे पकडली होती सगळ्यांची, सगळ्यांचे. पण आपलं कसं होतं? आपल्याकडे काय अडचण नव्हती शेंडे पकडायची. हा. नाही मी हा बघितलं. फरक होता त्याच्यात. हां पण नाही त्याच्यामुळे तुमची पातीची संख्या म्हणजे ती कमजोर झाला नाही ना, हो. त्यांच्या जेव्हा रोग आला. आता काय कायची ना हां
पात काढायला सुद्धा नाही, सगळी सफाट झाली पात. आणि ही बघा, आपल्या काय अजूनही पात गार पात आहे काढाय सुद्धा. हो काढाय सुद्धा, मुळी पण आहे हो नाही का, मुळी पण पांढरी अजून. हा. हे बघा. हं? आणि कांदा त्याच्या ठरलेल्या कालावधीत निघाला का लवकर निघाला? टायमिंग पेक्षा लवकर निघाला, पण पावसाने आपण काढायला लेट झालो फक्त एवढाच विषय. पण नाही तर आपण काढून जायला पाहिजे ती. हा साईज लवकर झाली. साईज लवकर झाली. साईज लवकर झाली म्हणजे काय आहे ना, पिकाला पोषण ऑर्गॅनिक मधनं पिकाला आहे ना पोषण चांगलं मिळतंय. हो. आणि ते चांगलं पोषण मिळाल्यानंतर ते लवकर कव्हर होतंय, है ना, बरोबर ना. चालेल. आता तुम्ही बाकी इतर शेतकऱ्यांना काय सांगाल? आता तुम्हाला सांगू का, ज्यांनी रासायनिक वापरलं हा पण आपली एक जी फवारणी घेतली ना, हा, तरी त्यांना फरक आहे कांद्यांमध्ये. एक फवारणी घेतली तरी एका फरक, फवारणीत फरक आहे एका शेतकऱ्याला. फवारणीत पण फरक पडतोय. म्हणजे काय काय एकच घेऊन गेले, हवामान थोडं चांगलं होतं. दुसरं एक मला तुम्हाला विचारायचं होतं, आता मार्केटमध्ये बऱ्याच ऑर्गॅनिक कंपन्या आहेत, हो खूप कंपन्या आहेत ऑर्गॅनिक, है ना, मग लागेल तेवढे. बरोबर ना. तर त्या ऑर्गॅनिक कंपन्यांमध्ये आणि त्यांच्या खतांमध्ये आणि आपल्या कृषी महाजनच्या खतांमध्ये फरक काय आहे? आता काय झालं, मी 2 वर्षाच्या पाठीमागे त्या कंपन्यांचा वापरित होतो. हां पण आता त्या कंपन्यांचं आपण म्हणायचं याचे रिझल्ट नाही, त्याचे रिझल्ट नाही, ते सांगायचंच काय आता. नाही तसं नाही. वापरावर समजतं आपल्याला हा. रिझल्ट कशाला आहे. हां, हां, आता त्यांचे रिझल्ट असते हां. तर मग इकडे आपण आलो असतो का वापराय औषध, असा विषय ना. मग बरोबर. पण ते कंपन्यांचं नाव काय घ्यायचे असा विषय. नाव विषय नाही, हा. विषय काय आहे की आपलं जे आहे खतं हो. हे पूर्ण नॅनो टेक्नॉलॉजी युक्त आहेत, हा. नॅनो बेस आपली खतं आहेत. नॅनोबेस मध्ये. त्यामुळं मार्केटमध्ये जे ऑर्गॅनिक कंपन्या आहेत त्यांची खतं ही रेग्युलर PGR आहेत PGR. आणि आपलं नॅनो बेस आहे. नॅनोबेस. त्यामुळं आपलं काय होतं, त्यांचा रिझल्ट 1 आठवड्याच्या आसपास दिसतो तुम्हाला, पण कृषी महाजनचा रिझल्ट हा तुम्हाला किती दिवसात दिसतो? मला 4 ते 5 दिवसात रिझल्ट दिसतो. 4 ते 5 दिवसात दिसतो. मला काय कोणालाही दिसतोय, हां, मला सोडून द्या कोणालाही दिसतोय. कोणालाही रिझल्ट दिसतोय. नाही, सर्व शेतकऱ्यांचं रिप्लाय पण तसे येतं. हा. आणि रासायनिक खतापेक्षा पण हो रिझल्ट चांगला दिसतोय का? हो रिझल्ट चांगली लवकर दिसतो. लवकर दिसत नाही. रासायनिकच्या आता काय आपण आत्ता खत टाकले हां 10-26 हां. 25-26 दिवसाच्या पुढे लागू पडतोय. हा. त्याचा काय रिझल्ट लगेच आहे थोडा. पण पण आता जे म्हणतात की बाबा युरिया टाकल्यानंतर लगेच वाढ ग्रेनरी दिसती नाही का, हा मग तसं आपलं काय? विर्याचं कसं आहे माहिती आहे का, हां ते नत्र जास्त आहे त्याला, हां हां. त्याच्यामुळे ते जरी 4 दिवसात त्याचं दिसलं, हा. आपल्याही 4 दिवसात दिसतंय. आपल्याकडे पुढं रासायनिक आहे. रासायनिक नाही, हो पण त्याच्या बरोबरच रिझल्ट येतो. हो येतोय ना. पण आपला रिझल्ट पुढे राहतो ना लॉंग टर्म. ज्यांना युरिया खत भेटत नव्हतं हा. ना, त्यांना मी मकाला आपल्याला जे बुस्टर फास्टची फवारणी दिली, हां युरिया खतापैकी चांगले रिझल्ट आहे. मग असं काय म्हणतात, नाही. त्याच्यात काही पण मी असं बऱ्याच शेतकऱ्यांकडून ऐकलं की युरियाचा रिझल्ट दिसतोय फास्ट, हो पण लगेच डाऊन पण होतं पीक. डाऊन होणार ना. आपलं डाऊन नाही ना होत, डाऊन होत नाही, डाऊन नाही होत. आपलं ते राहतो रिझल्ट बरेच दिवस. बरेच दिवस होते. हां तसं. मग ठीक आहे. मग आता तुम्ही हे आपली खतं वापरलेत, तुम्हाला उत्पन्न चांगलं मिळाले. ह्या क्षेत्रामध्ये तुम्ही कांदा पहिला किती काढायचा आहे इतर खतं वापरून? आता तुम्हाला जुनं सांगितलं मी, हां पण मध्यंतरी. मध्यंतरी आताच्या ह्या 8-10 वर्षाच्या पाठीमागे किंवा 2 वर्षाच्या पाठीमागे जर गेलो आपण, हां तरी उत्पन्नात निम्म्याने फरक होता. निम्म्यानं होता. हो. आता किती निघेल? आता कमीत कमी एकरी 350 पिशव्या निघते. एकरी 350 निघत्याल आणि निम्म्यानं होत होत्या म्हणजे 150 मध्ये म्हणजे 150-200 निघायचे. निघायची आणि पिशवी. लई चांगलं निघालं तर 200 एवढीच पडायचे. 200. आणि आता तुमचे 350 प्लस हा, निघत्याल. 350 ते 350 एकरी आताचा यंदाचा रिझल्ट आहे. हां आणि खर्च खर्च थोडा कमीच आहे, फक्त एवढंच का आम्ही कधी शेणखतं टाकत नव्हतो कांद्यांना, हां तर आपल्या ह्या बॅगा टाकल्या हां. 25 बॅगा. पण त्याचा हे output आहे जे ना. हे जे समजा 10-12 हजार रुपये वाढतात, हां तर त्याचं उत्पन्न पण आहे ना तसं. उत्पन्न तुम्ही डबल काढले. त्याच्यामुळे त्या 10-12 हजार रुपयाचा काही विषयच काय नाही विषयच ना. नाही. हां, आणि बरोबर. ते कोणतं केमिकल होतं, मग अडचण आहे आपल्या जमिनीला हो एवढं हो काय. जमिनीलाही त्रास नाही, हो आहे का नाही? नाही बरोबर.